नमस्कार मित्रांनो, नवोदय स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयामधील मानवी चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम याबद्दल इन डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, मानवी मेंदू या चॅप्टरवर हमखास मागील MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, लिपिक, रेल्वे व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये मानवी मेंदू या चॅप्टरवर हमखास 2 ते 3 प्रश्न विचारला जातो. तर या आजच्या घटकामध्ये मानवी मेंदू विषयीचा संपूर्ण टॉपिक मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे. तर मानवी मेंदूवरील कोणताही जर प्रश्न विचारला तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी या ठिकाणी या चॅप्टरमध्ये मी देत आहे. तर चला मित्रांनो, मानवी चेतासंस्था याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी एखादी विचार करणे, समजून घेणे आणि लक्षात ठेवणे हे मानवाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. कोणत्याही घडलेल्या घटनेवर तात्काळ माणूस हा प्रतिक्रिया फक्त आणि फक्त सजीव देत असतो. या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. पायी फिरताना पायात काटा रुतणे. जेव्हा अशा प्रकारच्या आपल्या पायामध्ये काटा रुततो तर त्या ठिकाणी बघा 3 प्रकारची जेव्हा विजा होते तर त्यावेळेस अभिवाही चेतातंतू या ठिकाणी मंद अभिवाहक, जलद अभिवाहक अशा 2 प्रकारचे वाहक असतात. जर आपल्याला जर जास्त प्रमाणात जर एखादी इजा झाली असेल तर जलद अभिवाहक हा अभिवाहक चेतातंतूद्वारे मज्जारज्जूला या ठिकाणी पोहोचवतो. बघा, या ठिकाणी हातामधून मज्जारज्जूला पोहोचवतो आणि मज्जारज्जूद्वारे पूर्ण मेंदूला या ठिकाणी सेन्सेशन पोहोचत असतो, म्हणजे संवेदना पोहोचत असतात. आपण या ठिकाणी दुसरे उदाहरण घेऊया. बघा, जेव्हा हरणाला शिकारीची चाहूल होते तर त्यावेळेस हरिण काय करतो की शहरावर पळत सुटतो. या ठिकाणी हरणाला संवेदना मिळालेली असल्यामुळे तो या शहरावर पळत सुटतो. त्यानंतर दुसरे एक उदाहरण पाहूया. जेव्हा हत्तीला मुंगी चावते तर त्यावेळेस हत्ती काय करते की तांडव करू लागतो, म्हणजे इकडे तिकडे ती जोरजोरात फिरायला लागते. म्हणजेच अशा प्रकारची चेतासंस्था सर्वात जास्त प्रमाणात हा मानवामध्ये म्हणजे सजीवामध्ये जास्त डेव्हलप झालेली आहे. तर क्रिया क्षणार्धात घडतात, म्हणजे शरीरांतर्गत विविध क्रियांच्या समन्वयाचे कार्यसुद्धा सातत्यपूर्ण सुरूच असते. यासाठी आपल्या शरीरातील चेतासंस्था कार्यरत असते, म्हणजे मेंदू, मेरुरज्जू व चेता हे चेतासंस्थेचे मुख्य घटक आहेत. बघा मित्रांनो, आपण दुसरा एक स्लाईड बघूया की मानवी चेतासंस्थेचे एकूण 3 भागामध्ये विभागणी झालेली आहेत. सर्वप्रथम आहे मध्यवर्ती चेतासंस्था, त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतात. दुसरा आहे परिघीय चेतासंस्था, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तिसरा आहे स्वायत्त चेतासंस्था म्हणजेच ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. या ठिकाणी मानवी चेतासंस्थेचे एकूण 3 भाग आहेत: मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त. आपण एक एक करून संपूर्ण चेतासंस्थेविषयीची इन डिटेल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नवोदय स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा समोरील सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. बघा, या ठिकाणी सर्वप्रथम मध्यवर्ती चेतासंस्था याविषयीचं आपण माहिती घेऊया. बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा, मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू आणि मेंदुरज्जू यांनी मिळून मध्यवर्ती चेतासंस्था स्थापली जाते, म्हणजे बनली असते. म्हणजेच बघा, मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये हा मेंदू आणि हा मेंदुरज्जू या 2 घटकापासून मध्यवर्ती चेतासंस्था बनलेली असते. त्यानंतर चेतासंस्थेच्या या भागामुळे संपूर्ण शरीर तसेच स्वतः पूर्ण चेतासंस्थेवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्थेद्वारे संपूर्ण शरीरावर नियंत्रण हे फक्त आणि फक्त मध्यवर्ती चेतासंस्था करत असते. त्यानंतर मेंदुरज्जूचा वाढलेला भाग म्हणजे मेंदू होय. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा मेंदुरज्जू आहे, त्यालाच मज्जारज्जू देखील म्हणतात. या ठिकाणी वाढलेला वरचा जो भाग आहे त्यालाच काय बोललं जातं तर मेंदू बोललं जातं. त्यानंतर कवटीमुळे मेंदूचे रक्षण होते, तर पाठीच्या कण्यामुळे मेंदुरज्जूचे रक्षण होते. बघा, मेंदूचे रक्षण कशामुळे होते? कवटीमुळं, त्याला क्रॅनियम असं बोललं जातं. आणि पाठीच्या कण्यामुळे मेंदुरज्जूचे रक्षण होतं. बघा मित्रांनो, हा एक मेंदू आहे, बरोबर.
हा मेंदू आहे. मेंदूच्या बाहेरील जो भाग आहे, जो हाडाचा भाग असतो, त्याला क्रॅनियम असे बोलतात. तो क्रॅनियम म्हणजेच कवटीमुळे ह्या आतील मेंदूचं संरक्षण होतं. त्यानंतर पाठीच्या कण्यामुळे मेंदूरज्जूचे रक्षण होते. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा मेंदू आहे आणि मेंदूचा जो काही खालील भाग आहे त्याला मेंदूरज्जू किंवा मज्जारज्जू असे बोलतात. आणि मेंदूरज्जूला कशामुळे संरक्षण मिळतो, तर पाठीच्या कण्यामुळे. या ठिकाणी असे हाडे एकाखाली एक असतात, पाठीचा कणा बोलतो. तर त्या संपूर्ण पाठीच्या कण्याच्या सेंटरमधून एक मेंदूरज्जूचं एक पांढरी रेष खाली गेलेली असते, त्यालाच मेंदूरज्जू असे बोलतात. तर मेंदूरज्जूचे रक्षण कोण करतं, पाठीचा कणा. त्यानंतर मानवाच्या सूचना तसेच प्रसारणाचे प्रमुख अंग मेंदू आहे. माणसाला कोणत्याही सूचना करायची असेल आणि प्रसारण करायचं असेल तर त्याचं प्रमुख अंग हा मेंदू असतो. आदेश आणि नियंत्रणाचे कार्यसुद्धा मेंदूद्वारे केले जातं. संपूर्ण शरीरावर नियंत्रण हा फक्त आणि फक्त मेंदू करत असतो. तर मध्यवर्ती चेतासंस्थेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहेत, तर संपूर्ण शरीराचे संतुलन ठेवणे, अनैच्छिक अवयवाचे कार्य, अनैच्छिक आणि ऐच्छिक अवयवाचे कार्य. ऐच्छिक अवयव म्हणजेच काय, की समजा आपण हाताद्वारे एखादी वस्तू उचलण्याची जर इच्छा झाली तर आपल्या मनानुसार ती उचलूही शकतो किंवा उचलूही शकत नाही, त्यांना आपण ऐच्छिक क्रिया असे म्हणतो. आणि अनैच्छिक अवयवाचे कार्य म्हणजेच उदाहरणार्थ मेंदू, त्यानंतर हृदय, त्यानंतर फुफ्फुस, किडनी, हे जे अवयव आहेत त्या अवयवावर आपण नियंत्रण करू शकत नाहीत, म्हणून त्यांना अनैच्छिक अवयव असे म्हणतात. आणि त्या अवयवाचे कार्य देखील मध्यवर्ती चेतासंस्था करत असते. त्याचबरोबर भूक, तहान, शरीराचे तापमान, ग्रंथीची मजा कार्य, ऐकणे, बोलणे, हालचाल करणे इत्यादी क्रियाचे नियंत्रण देखील मेंदू करत असतो. त्याचबरोबर मानवी मेंदूचे सरासरी वजन 1400 ग्रॅम असते. बघा मित्रांनो, हा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कसा, की मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते. कधी प्रश्न पर्यायामध्ये 1400 ग्राम, 1200 ग्राम, 1100 ग्राम, 1000 ग्राम असे दिलं असतो, तर त्यावेळेस तुम्ही फक्त 1400 ग्रामलाच फक्त क्लिक करायचं आहे. जेव्हा मानवी मेंदूचे सरासरी वजन हा 1300 ते 1400 ग्रॅम असतो, या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. तर चला मित्रांनो, मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजेच त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. तर ही सेंट्रल नर्वस सिस्टीम कोणकोणत्या गोष्टीपासून बनलेली आहे, तर पहिला आहे मेंदू म्हणजेच ब्रेन, आणि दुसरा आहे मेंदूरज्जू, त्याला मज्जारज्जू देखील बोललं जातं, तर स्पायनल कॉर्ड. बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम हा मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजेच मेंदूरज्जू या दोन घटकापासून संपूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीम बनलेली असते. तर आपण एक एक करून पाहूया. बघा, या ठिकाणी मानवी मेंदूचे 3 भागात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिला भाग आहे प्रमस्तिष्क, त्यालाच मोठा मेंदू असे म्हणतात, सेरेब्रम देखील बोलतात. दुसरा आहे अनुमस्तिष्क, त्यालाच लहान मेंदू आणि त्याला इंग्लिशमध्ये सेरेबिलम असे म्हणतात. तिसरा आहे मस्तिष्क पुच्छ म्हणजेच मेडुला ऑब्लॉंगेटा, असा हा तिसरा भाग आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम प्रमस्तिष्क सेरेब्रम, अनुमस्तिष्क सेरेबिलम, मस्तिष्क पुच्छ म्हणजेच मेडुला ऑब्लॉंगेटा. या ठिकाणी बघा, हा जो पूर्ण भाग आहे हा भाग आहे प्रमस्तिष्क म्हणजेच मोठा मेंदू, म्हणजेच त्याला आपण काय बोलतो, सेरेब्रम. क्लिअर आहे. या ठिकाणी हा संपूर्ण भागास काय म्हणतात, प्रमस्तिष्क. ॲक्च्युली प्रमस्तिष्काचे 3 भाग पडलेले असतात. समोरचा जो भाग असतो त्याला फोरब्रेन असे म्हणतात. बघा, हा समोरचा जो भाग आहे त्याला फोरब्रेन म्हणतात. मिडलचा जो काही भाग असतो त्याला मिडब्रेन असे बोलतात आणि खालील जो भाग असतो त्याला हिंडब्रेन असे म्हणतात. ॲक्च्युली मेंदूचे 3 भाग फोरब्रेन, मिडब्रेन आणि हिंडब्रेन, त्यालाच मराठीमध्ये अग्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क असे 3 प्रकार आहेत. आणि त्यानंतरचा भाग आहे अनुमस्तिष्क. अणु म्हणजे लहान आणि मस्तिष्क म्हणजे मेंदू, लहान मेंदू. मग लहान मेंदू कुठे असतो, तर आपल्या डोक्याच्या पाठीमागे जो भाग असतो त्याला लहान मेंदू म्हणतात. बघा, या ठिकाणी हा फुलासारखा जो भाग दिसतो तर त्याला लहान मेंदू असे म्हणतात. आणि आपण लहान मेंदूला मारू नये म्हणून वडीलधारी व्यक्ती बोलत असतात, त्यालाच आपण सेरेबिलम किंवा अनुमस्तिष्क देखील
बोलतो. त्यानंतर तिसरा आहे मस्तिष्क पुच्छ. मस्तिष्क म्हणजे मेंदू आणि पुच्छ म्हणजे शेपूट. म्हणजे मेंदूच्या शेवटचा जो काही शेपटासारखा भाग राहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी त्याला मस्तिष्क पुच्छ म्हणजेच मेडुला ऑब्लांगेटा असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण सेरेब्रम, सेरिबिलम, मेडुला ऑब्लांगेटा या गोष्टीची चर्चा केली आहे. तर आपण इन डिटेलमध्ये या गोष्टीविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम बघूया प्रमस्तिष्क म्हणजेच मोठा मेंदू, त्यालाच बोलतात सेरेब्रम. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. बघा या ठिकाणी प्रमस्तिष्कचा हा भाग पूर्ण हा एवढा भाग प्रमस्तिष्काने कव्हर केलेला आहे. म्हणून मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असतो असाही प्रश्न तयार होतो. तर प्रमस्तिष्क हा सर्वात मोठा भाग असतो. त्यानंतर मेंदूचा वरचा, समोरचा आणि मागचा भाग प्रमस्तिष्कमुळे झाकला असतो. बघा मेंदूचा जो काय हा प्रमस्तिष्क या ठिकाणी आपण आयडिया आली की हा प्रमस्तिष्क आहे. तर वरचा भाग हा समोरचा भाग, हा मधला भाग आणि हा पाठीमागचा भाग हा प्रमस्तिष्कामुळे झाकलेला असतो. त्यानंतर संपूर्ण मेंदूचा 2/3 भाग, संपूर्ण मेंदूचा 2/3 भाग म्हणजे 66% भाग हा प्रमस्तिष्क असतो. म्हणजे मेंदू जर आपण 100% जर विचार केला तर त्यापैकी 2/3 म्हणजे 66% भाग हा फक्त आणि फक्त प्रमस्तिष्कचा असतो. कधी कधी असंही विचारलेला जातो परीक्षेत की प्रमस्तिष्क हा किती भागामध्ये विभागलेला असतो. तर 2/3 म्हणजे 66% डिवाईड झालेला असतो. त्यानंतर बघा प्रमस्तिष्क उभ्या खाचेमुळे उजव्या व डाव्या भागात विभागलेला असतो. त्यास प्रमस्तिष्क गोलार्ध असे म्हणतात. मित्रांनो या ठिकाणी हा एक मेंदू आहे. हा मेंदूचा मी आडवा छेद घेतला आहे. समजा आपण मेंदूचा असा उभा छेद घेतला, अशा प्रकारचा उभा छेद बरोबर, आणि असा डिवाईड झालेला आहे. म्हणून मेंदूचा हा उजवा गोलार्ध आणि हा डावा गोलार्ध आहे बरोबर. उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध एका छोट्याशा संयोजी पिंडाने जॉईंट झालेला असतो. या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, मेंदूचा उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध हा कोणत्या पिंडामुळे जॉईंट झालेला असतो. या ठिकाणी बघा कॉर्पस कॅलोझममुळे हा उजवा आणि डावा गोलार्ध एकमेकांना जोडला गेलेला असतो. त्याला संयोजी पिंडाद्वारे असेही पण मराठीमध्ये बोललं जातं. क्लिअर आहे या ठिकाणी. दोन्ही गोलार्ध चेताउतींनी बनलेला कॉर्पस कॅलोझम या रचनेमुळे जोडलेला असतो. या ठिकाणी एक लक्षात घेऊया, समजा ही एक आंब्याची कोय आहे बरोबर. आंब्याची कोय ओपन केल्यानंतर हा एक भाग ओपन होतो आणि हा एक भाग ओपन होतो. पण एकदम खालच्या भागाला दोन्ही भाग जे असतात ते जॉईंट झालेले असतात. एकदम छोटासा भाग असतो बरोबर. आणि तो छोटासा भागालाच आपण काय म्हणायचं, कॉर्पस कॅलोझम. आणि अशाच प्रकारची रचना देखील मानवी मेंदूची असते. क्लिअर आहे. त्यानंतर बघूया प्रत्येक गोलार्धात गायरस नावाच्या अनिश्चित प्रमस्तिष्क पुच्छ आकाराच्या रचना असतात. 2 गायरसमधील जागांना सल्कस असे म्हणतात. बघा मित्रांनो या ठिकाणी जे काय अशा प्रकारची डिझाईन आपल्याला मेंदूवर दिसत असते बरोबर. तर प्रत्येक गोलार्धात गायरस नावाच्या अनिश्चित प्रमस्तिष्क पुच्छ आकाराच्या रचना असतात 2 गायरसमधील जागांना. आता बघा हा जो भाग आहे याला गायरस हे म्हणतात. आणि दोन्ही गायरसमधील जी काही स्पेस आहे बरोबर, त्यालाच आपण या ठिकाणी रेष बोलूया. तर त्या रेषेलाच काय बोलतात, सल्कस असे म्हणतात बरोबर. ज्या व्यक्तीच्या मेंदूवर सर्वात जास्त प्रमाणात सल्कस किंवा गायरस असतात तो व्यक्ती हा बुद्धिवंत असतो. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं. त्यानंतर बुद्धी आणि चतुराईचे ते केंद्र असते. प्रमस्तिष्क म्हणजेच मोठा मेंदू हा बुद्धीचा आणि चतुराईचा केंद्रस्थान असते. म्हणून आपण कोणताही जर अभ्यास केला, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर आपण सर्वप्रथम सेरेब्रममध्ये म्हणजेच मोठ्या मेंदूमध्ये साठवलं जातं. म्हणूनच या ठिकाणी बुद्धी आणि चतुराईचं केंद्र हा प्रमस्तिष्कला बोललं जातं. त्यानंतर आता बघा प्रमस्तिष्क मोठ्या मेंदूचं महत्त्वाचे कार्य काय काय आहेत. तर बुद्धिमत्ता, एखाद्याची बुद्धिमत्ता ठेवणे प्रमस्तिष्काचं कार्य आहे. स्मरणशक्ती, ऐच्छिक हालचाल, प्रेरणा, घृणा, दया, भीती, प्रेम,
त्रास, अनुभव या प्रमुख क्रियांचे नियंत्रण सेरेब्रल कॉर्टेक्समुळं होतं, म्हणजे सेरेब्रममुळं होत असते. ज्या व्यक्तीमध्ये सेरेब्रल सायरस किंवा सल्कस याचा पूर्ण विकास झालेलाच नसतो, तर ती व्यक्ती ही मतिमंद असते. ज्या व्यक्तीच्या मेंदूवर हा सल्कस नसतात किंवा सायरस नसतात, तर ती व्यक्ती हा मतिमंद असते. त्यानंतर बघा, मेंदू म्हणजेच ब्रेन. मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशीची संख्या सुमारे 10,000 दशलक्ष म्हणजे 100 अब्ज इतकी असते. जर आपण मेंदू बाहेर काढला, बरोबर, मेंदूच्या बाहेरच्या पृष्ठभागावर चेतापेशीची संख्या किती असते, तर 100 अब्ज एवढी चेतापेशीची संख्या असते. क्लिअर आहे. त्यानंतर मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा 1860 लाख चेतापेशी म्हणजे 1860 लाख चेतापेशी जास्त असतात. म्हणजे मेंदूच्या डाव्या गोलार्धात उजव्या गोलार्धापेक्षा किती सर्वात जास्त असतात, तर 1860 लाख म्हणजेच 1860 लाख चेतापेशी जास्त असतात. त्यानंतर मेंदू ऑक्सिजनशिवाय 4 ते 6 मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो. समजा एखादी व्यक्ती ऑफ झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मेंदू 4 ते 6 मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो. क्लिअर आहे. आणि त्यानंतर मग मेंदूच्या जे काही चेतापेशी असतात त्या पेशी ह्या मरू लागतात. मानवी मेंदूचे सरासरी वजन 1300 ते 1400 ग्रॅम असते. बरोबर. मानवी मेंदूचं जर सरासरी वजन मोजलं तर सरासरी काही पुस्तकामध्ये 1400 ग्रॅम दिलेलं आहे, तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं 1300 ते 1400 ग्रॅम हे मानवी मेंदूचं वजन असते. त्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेंदूचे वजन केवळ 1230 ग्रॅम इतकेच होते. या ठिकाणी लक्षात घेऊया की अल्बर्ट आइन्स्टाईन हा जगातील विज्ञानाचा जे काही शोध लावलेला आहे आइन्स्टाईन याने, तर मेंदूचं वजन किती होतं, तर 1230 ग्रॅम इतकं होतं. ओके. त्यानंतर मेंदूमधून दर मिनिटास 750 ते 1000 मिली इतके रक्त वाहते. म्हणजे एका मिनिटामध्ये मेंदूमधून रक्त किती फ्लो होतं, तर 750 ते 1000 मिली इतकं रक्त फ्लो होत असते. तात्पुरती स्मृती 30 सेकंदापर्यंत टिकते. समजा एखादी पिक्चर पाहिलं आपण किंवा एखादं डोळ्यासमोर चित्र येऊन गेलं, तर ते चित्र किती स्मृतीवर म्हणजे आपल्या मेंदूवर कोरलं जातं, तर 30 सेकंदापर्यंतच ते टिकते. आणि त्याचं जर आपण रिसायटेशन जास्त प्रमाणात केलं तर ते मेंदूमध्ये ती साठवली जाते. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूचे, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूचे नियंत्रण करत असते. म्हणजेच डावी बाजू उजव्या बाजूचे नियंत्रण करते आणि उजवी बाजू ही डाव्या बाजूचे नियंत्रण करत असते. मानवी मेंदूची डावी बाजू मानवाचे संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार याबाबी नियंत्रण करते. बघा मित्रांनो, मानवी मेंदूचे 2 गोलार्ध असतात, उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध. तर मेंदूचा जो काही डावा बाजू किंवा डावा जो गोलार्ध आहे मेंदूचा, तर त्याच्यामध्ये संभाषण, बोलण्याचं कौशल्य, लिहिण्याचं कौशल्य, तर्कसंगत या गोष्टी नियंत्रण करत असते. कोण करते, तर मेंदूचा डावा गोलार्ध. त्यानंतर मेंदूची उजवी मानवाच्या कलाक्षमता नियंत्रण करते. कलाक्षमता म्हणजे खेळ गुण आले ह्याच्यामध्ये, तर संपूर्ण खेळवर नियंत्रण करण्याचे कार्य हे उजवा मेंदू म्हणजेच उजवा गोलार्ध करत असतो. त्यानंतर मेंदूचा दुसरा भाग आहे अनुमस्तिष्क, त्यालाच आपण लहान मेंदू असे बोलतो, सेरेबिलम. ओके. आता अनुमस्तिष्क या ठिकाणी आपण डिस्कस केलेला होतो का हा सेरेब्रम आहे. क्लिअर. हा सेरेब्रम आहे आणि मेंदूच्या पाठीमागचा भाग म्हणजेच डोक्याच्या पाठीमागचा जो फुलासारखा भाग असतो, या ठिकाणी मी अधोरेखित करत आहे, जो काही फुलासारखा भाग असतो तो भाग हा अनुमस्तिष्क असतो. तर या अनुमस्तिष्काचं नेमकं काम काय आहे, कार्य काय आहे, तर शरीराचं तोल राखणे हे अनुमस्तिष्काचे प्रमुख कार्य आहे. समजा आता बघा, समाजामध्ये काही व्यक्ती ड्रिंक करत असतात. ड्रिंक केलेल्या व्यक्ती हा स्वतःच्या शरीराचा बॅलन्स करू शकत नाही, म्हणजे तोल सांभाळू शकत नाही, कारण त्यावेळेस त्याने अल्कोहोल घेतलेली असते आणि अल्कोहोल गेलेले असल्यामुळे अनुमस्तिष्क हा अकार्यशील असतो, म्हणून तो व्यक्ती तो शरीराचा तोल सांभाळू शकत नाही. तर अनुमस्तिष्काचा महत्त्वाचा कार्य आहे
तर शरीराचा तोल सांभाळणे. त्यानंतर शरीरातील ऐच्छिक पेशींच्या आकुंचनाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे हे अनुमस्तिष्काचं कार्य आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मस्तिष्कपुच्छ, म्हणजेच त्याला आपण मेडुला ऑब्लांगेटा असे म्हणतो. मस्तिष्क म्हणजे मेंदू आणि पुच्छ म्हणजे शेपूट. जेव्हा मेंदूचा संपूर्ण भागाच्या खाली जो काही शेपटासारखा भाग असतो त्यालाच काय बोलतात? मस्तिष्कपुच्छ. काय बोलतात? मस्तिष्कपुच्छ. त्यालाच मेडुला ऑब्लांगेटा असे बोलतात. तर मेडुला ऑब्लांगेटाचं महत्त्वाचं कार्य काय आहे की हृदयाची धडधड, बरोबर. समजा एखाद्या स्वप्नामध्ये, लहान बाळाच्या स्वप्नामध्ये काहीतरी स्वप्न बघत आहेत आणि त्याची छाती म्हणजेच हृदय धडधड करत आहे, तर त्यावेळेस कंट्रोल करायचं कार्य हे मस्तिष्कपुच्छ करत असते. त्यानंतर हाय बी पी, लो बी पी, श्वसन गती, श्वास घेण्याची गती मेंटेन करण्याचं कार्य हा मस्तिष्कपुच्छ करत असतो. खोकला, शिंकणे, उलटी करणे या अनैच्छिक क्रियावर नियंत्रण हा मस्तिष्कपुच्छ करत असतो. त्यानंतर आहे मेंदूरज्जू, स्पायनल कॉर्ड. आता मेंदूरज्जू कशाला बोललं जातं? आपण प्रमस्तिष्क पाहिला, अनुमस्तिष्क पाहिला, बरोबर. आता तिसरा पार्ट आहे मेंदूरज्जू. आता मेंदूरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड. बघा या ठिकाणी हा आहे स्पायनल कॉर्ड, त्याला मेंदूरज्जू असे बोलतात, बरोबर. बघा मस्तिष्कपुच्छाच्या खाली हा झाला मस्तिष्कपुच्छ, क्लिअर आहे. मस्तिष्कपुच्छाच्या खाली पांढऱ्या रंगाचा तंतू. बघा या ठिकाणी मस्तिष्कपुच्छाच्या खाली, आता या ठिकाणी पिवळा दिसतो, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की पांढरा रंगाचा तंतू समूह मानेच्या हाडातून जातात, त्यांना मेंदूरज्जू असे म्हणतात. बघा या ठिकाणी हा मानेचा हाड म्हणजे पाठीचा जो काही कणा आहे, या पाठीच्या कणामधून पांढऱ्या रंगाचा तंतू गेलेला असतो, तर त्याला मेंदूरज्जू असे म्हणतात, त्याला स्पायनल कॉर्ड असे म्हणतात. तर स्पायनल कॉर्ड, मेंदूरज्जूचं संरक्षण कोण करत असतं? तर मानेचे हाड. त्यानंतर चेतासंस्था आणि मेंदूला जोडण्याचे काम मेंदूरज्जू करत असतो. बघा या ठिकाणी ह्या आहेत चेतातंतू, जे काही पिवळ्या लाईन हातामधून आलेले आहेत आणि मेंदूरज्जूला जॉईन होतात. तर मग काय करतं की हातामधून जे काही मेंदूरज्जू आलेले असतात ते मेंदूरज्जूला पोहोचतात आणि मेंदूरज्जू हा मेंदूला संवेदना पोहोचवत असतात आणि मेंदू ज्यावेळेस त्याने डायरेक्शन दिले जातं तर त्यावेळेस ते रिटर्नमध्ये संवेदना येत असतात. मेंदूकडून येणाऱ्या संवेदनाचे नियंत्रण मेंदूरज्जू करतो. म्हणजे मेंदूकडून कोणत्याही जे काही संवेदना येत असतील तर त्याचं नियंत्रण देखील मेंदूरज्जू करत असतो. परत बघूया परिघीय चेतासंस्था, त्यालाच पेरिफेरल नर्वस सिस्टीम असे म्हणतात. मागील घटकामध्ये म्हणजेच मागील स्लाईडमध्ये आपण मेंदू पण पाहिला, त्यानंतर स्पायनल कॉर्ड पण पाहिला, क्लिअर आहे. आता त्यानंतर परिघीय चेतासंस्था. परिघीय म्हणजे बाजूबाजूचे. आता उदाहरणार्थ आपल्या हाताच्या शेवटच्या टोकापर्यंत, पायाच्या शेवटच्या टोकापर्यंत विविध चेतापेशी ह्या पसरलेल्या असतात. आपल्या हाताच्या बोटालाही एखादी काही गोष्ट लागली की विदिन सेकंदामध्ये त्या गोष्टी ह्या मेंदूला कळत असतात. पायाला पण काहीतरी चिमटा घेतला किंवा एखादी छोटीशी मुंगी पण चावली तर विदिन सेकंदामध्ये मेंदूला संवेदना होतात आणि त्यानंतर आपण त्याला प्रतिक्रिया देत असतो. त्यालाच आपण परिघीय चेतासंस्था असे म्हणतात. बघा या ठिकाणी मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीरातील अवयवाची जोडण्याचे कार्य परिघीय चेतासंस्था करते. बघा मित्रांनो, मानवी शरीरामध्ये विविध अवयव असतात, जसे की किडनी, फुफ्फुस, त्यानंतर जठर, हृदय, यामध्ये देखील विविध चेतापेशी असतात. त्या चेतापेशीला जोडण्याचे कार्य हे परिघीय चेतासंस्था करत असते. त्यानंतर मेंदूकडून अवयवाकडे जाणाऱ्या संवेदना तसेच अवयवाकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनाचे वहन परिघीय चेतासंस्था करते. उदाहरणार्थ घेऊया, या ठिकाणी एक हृदय आहे, ओके. मेंदूकडून कोणतीही जर संवेदना हृदयापर्यंत येत असेल आणि हृदयाकडून कोणती संवेदना मेंदूकडे जात असेल तर त्याचं कार्य फक्त आणि फक्त परिघीय चेतासंस्था करते. म्हणजेच मेंदूकडून कोणत्याही अवयवाकडे आणि अवयवाकडून मेंदूकडे संदेशाचे वहन फक्त आणि फक्त परिघीय चेतासंस्था करत असते.
त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्वायत्त चेतासंस्था. स्वायत्तलाच हॉलंटर पण लक्षात ठेवू शकता. त्यालाच ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असे पण बोलतात. स्वायत्त चेतासंस्थेचे कार्य. स्वायत्त म्हणजे ॲटोनॉमस म्हणजे अनैच्छिक कार्य. ओके. तर त्याचे कार्य काय आहे की लाळ ग्रंथीचे स्त्रावावर नियंत्रण ठेवणे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लाळ ग्रंथी आपल्या तोंडामध्ये असतात आणि त्याला मेंटेन करणे म्हणजे जास्त स्त्रावणे पण नाही, लाळ जास्त स्त्रावणे पण नाही आणि कमी पण न स्त्रावणे, हे मेंटेन करण्याचं कार्य स्वायत्त चेतासंस्था करत असते. त्यानंतर प्रमाणातच घाम शरीराच्या बाहेर टाकण्याचं कार्य देखील स्वायत्त चेतासंस्था करते. त्यानंतर डोळ्यातील बाहुलीचे आकुंचन व प्रसरण. जेव्हा आपण अंधारात जातो तेव्हा बाहुलीचं काय होत असते, प्रसरण होत असते आणि जेव्हा आपण उजेडात जातो तेव्हा बाहुलीचं आकुंचन होत असते. तर ते आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करण्याचं कार्य हे स्वायत्त चेतासंस्था करत असते. त्यानंतर रक्तातील तांबड्या पेशी वाढवणे आणि कमी करणे हे देखील स्वायत्त चेतासंस्था करत असते. तर स्वायत्त चेतासंस्थाचे महत्त्वाचे कार्य काय आहे? लाळ ग्रंथीचे नियंत्रण, घामावर नियंत्रण, डोळ्याच्या बाहुलीचं आकुंचन आणि प्रसरणावर नियंत्रण आणि तांबड्या पेशी नियंत्रण.